बाहेर गुलाबी थंडी आणि अशा वेळी कडक चहा आणि सोबतीला गरमागरम स्नॅक. क्या बात है. आज आपण अशाच पद्धतीचं एक स्नॅक बनवणार आहोत. नमस्कार, तुमचे डी किचन अँड क्रिएटिव्हिटीमध्ये खूप खूप स्वागत. आज आपण स्पिनाच नगेट्स बनवणार आहोत. तर यासाठी लागणारे साहित्य बघूया. इथे मी बारीक चिरलेला पालक घेतलेला आहे, 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, बारीक चिरलेला कांदा, आलं, लसूण, उकडलेला बटाटा आणि जिरे आणि धणे घेतलेले आहेत. तर आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ते मिरच्यांचे तुकडे, आलं, लसूण आणि जिरे आणि धणे घालूया. हे सर्व आपल्याला मिक्सरमध्ये छान बारीक करून घ्यायचं आहे. हे पाहू शकता की मी अशा पद्धतीने याची पेस्ट बनवून घेतलेली आहे. आता आपण एका बाउलमध्ये भिजवलेले पोहे घेऊयात. पोहे 10 ते 15 मिनिटं छान मऊ भिजवून घ्यायचे आहेत. पोह्यांचा आता आपण पोहे हे मिक्सरला लावून घेणार नाही आहेत, तर हातानेच यांना स्मॅश करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने पोहे भिजवून घ्या की जे हाताने स्मॅश होतील. हे छान असे पोहे आपण स्मॅश करून घेऊया. या स्मॅश केलेल्या पोह्यांमध्ये मी एक उकडलेला बटाटा घेते. तो देखील आपल्याला हाताने स्मॅश करून घ्यायचा आहे. छान अशी एकसारखा एकजीव करून. आता आपण यामध्ये हिरव्या मिरचीची पेस्ट केलेली आहे ती घालूया. जर तुम्हाला हिरवी मिरची अवॉइड करायची असेल तर तुम्ही यामध्ये लाल तिखट वापरले तरी चालेल. आता यामध्ये बारीक चिरलेला पालक, बारीक चिरलेला कांदा, चाट मसाला आणि चवीनुसार मीठ घालून हे सर्व छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. याचा गोळा तयार होईल अशा पद्धतीने हे सर्व मिक्स करून घेऊयात. हे पाहू शकता की जे आपलं स्टफिंग आहे ते एकजीव झालेलं आहे आणि याचे आता छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत. या गोळ्यांना मी डंबेल्सचा शेप देणार आहे. जर तुम्हाला टिक्कींचा शेप द्यायचा असेल तरी तो देखील देऊ शकता, पण नगेट्स आहेत त्यामुळे मी यांना डंबेलचा शेप देत आहे. हे पाहू शकता अशा पद्धतीने आपण डंबेल्स तयार करून घेऊया. आता यामध्ये मी इथे मैदा आणि कॉर्नफ्लॉवरची स्लरी बनवून घेतलेली आहे. थोडेसे पाणी घालून ते बनवून घ्यायचं आहे आणि आपण इथे रव्याचा यूज करणार आहोत. जर तुम्हाला ब्रेड क्रम्स जर हवे असतील तर तुम्ही ब्रेड क्रम्सचा यूज करू शकता. मी इथे रवा वापरलेला आहे. रव्याने छान यांना कुरकुरीतपणा आणि कोटिंग पण खूप छान येतं, त्यामुळे मी इथे रवा यूज केलेला आहे. रव्यामध्ये घोळवून आपल्याला हे ठेवायचे आहेत. अशा पद्धतीने मी बाकीचे जे आहेत ते देखील करून घेते. आता आपण एका साईडला तेल गरम करण्यासाठी ठेवूयात. हे नगेट्स जे आहेत हे खूप झटपट होणारी रेसिपी आहे आणि मुलांच्या टिफिनसाठी देण्यासाठी खूप छान रेसिपी आहे. मुले देखील आवडीने खातील आणि यामध्ये पालक असल्याने त्यानिमित्ताने मुलांच्या पोटामध्ये हा पालक जाईल. तर आता आपण तेल गरम झालेलं आहे, तर यामध्ये हे नगेट्स सगळे सोडूयात. नगेट्स आपल्याला दोन्ही बाजूनी छान असे तळून घ्यायचे आहेत. यांना गोल्डन कलर यायला लागला आणि थोडे क्रिस्पी वाटायला लागले की आपण यांना तेलातून बाहेर काढायचं आहे. पाहू शकता की आपल्या नगेट्सना गोल्डन कलर यायला सुरुवात झालेली आहे आणि आता आपण हे नगेट्स काढून घेऊयात. हे नगेट्स दिसायला इतके सुंदर झालेले आहेत की याची टेस्ट काय असेल ही यांना फक्त बघून कळणार नाही. तर तुम्ही नक्कीच ही रेसिपी ट्राय करून पहा. खूप छान चवीचे असे नगेट्स, क्रिस्पी नगेट्स आणि तयार होतात. आणि थंडीत तरी काय, कोणताही पदार्थ असला तर तो खूप छान आणि आपण आवडीनेच तो खातो. तर यामध्ये असे जर क्रिस्पी नगेट्स मिळाले तर किती छान. तर नक्कीच तुम्ही थंडीत मध्ये ट्राय करून पहा आणि मला कमेंट करून देखील सांगा की रेसिपी कशी वाटली. धन्यवाद.